श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, यूट्यूब फॅमिलीला उद्या स्वामी पुण्यतिथीच्या खूप खूप शुभेच्छा। तर उद्या आता स्वामींचा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा स्वामी दिवस उद्या। तर आज मुलीचा बर्थडे पण 25 तारखेमुळं, तर संध्याकाळी आपण पार्टी करू। तर आता मी बनवते, दुपारची वेळ झाली बघा, 1 वाजलाय। आता मी बनवते कारलं, ते पण भरलेलं आणि जरा पण कडू न होणार। चला रेसिपी दाखवते। नाही काय वाटलं बाबाने, हे बघा मी आता ना खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले। कारलं बनवण्यासाठी शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर घेतली, लसूण टाकून घेतले, 1 चम्मच कांदा लसूण मसाला टाकून घेतला बघा। कांदा लसूण मसाला, खोबरं, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ बघा। आपलं आता वाटून झालंय बघा। वाटण कसं मस्त दिसतंय की नाही। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ। मी ना कारले गरम पाण्यामध्ये चांगले भिजवले होते मीठ टाकून, म्हणून मीठ यात मी कमी टाकते। हे बघा मी 4 कारले घेतलेत आणि मोठे मोठे घेतले, 1 पाव। याला मी गरम पाण्यात चांगलं भिजवलं होतं आणि सगळ्या बिया काढून घेतल्या। हे बघा, आता मुलं बिया खात नाही ना, त्यामुळं मस्त बघा शिजून घेतले चांगले गरम पाण्यात भिजून, मस्त कडवट पण आपण सगळं काढून घेतलं। हे बघा, चला आता आपण कारले भरून घेऊ। कारल्यामध्ये मी मस्त मसाला भरून घेतला। हे बघा सगळा एकदम काटोकाट चांगला भरून घेतला। जेवढा मसाला भरून आपण तेवढं कारलं चांगलं लागतं। चला आता तवा ठेवलाय, तेल टाकून घेते। हे बघा आता तेल गरम झाले, आपण कारले टाकून घेऊ। आपण मस्त फ्राय करून घेऊ। कारलं तळायला टाकलं, हे कारलं जरा पण कडू होणार नाही। आपण यात चिंच पण वाटली, मी चिंच तुम्हाला सांगायचं विसरले, मी चिंच पण वाटले का, तर तिखट आणि आंबट असं दोन्हीचं मी मिश्रण केलेलं आहे। पोरांना आंबट पण आवडतं आणि तिखट आवडतं, त्यामुळे मी मिश्रण केलं। एकदम थोडीशी चिमूटभर मी चिंच टाकली। तर आपण आता मस्त हे कारलं फ्राय करून घेऊ। मस्त कारला असं कडक कडक फ्राय करायचं, मस्त ज्वारीच्या भाकरीसंग खायचं। ऐक आपल्या कारल्यातून जरा मसाला बघा बाहेर नाही आला, तेवढं आपण मस्त त्यात भरून ना तेवढं कारलं छान लागते बघा, जरा मसाला बाहेर नाही। आपण असंच 15 मिनिटात तळून घेऊ। मस्त कारलं फ्राय करून झालं, हे बघा एकदम कडक कडक बघा। हे बघा मस्त बघा, सगळा मसाला त्यात बसलाय। हे बघा असेच आपले आता सगळे कारले बघा तळून झाले बघा, सगळे कारले एकदम कडक कडक झाले, मुलं आवडीने खाते बघा। मंडळ मी कारलं चपाती घेतली, कारलं 1 नंबर झाले बघा, जरा पण कडू नाही। तर तुमच्याकडून कारलं ना कडू होत असेल ना, तुम्ही ते गरम पाणी चांगलं उकळा, त्यात हळद मीठ टाका आणि कारले त्यात सोडून द्या। कोणी मीठ भरून ठेवतं, कोणी वाफेला उकळून म्हणजे नाही का वाफेवर फ्राय करून ठेवतं, तर मी तसं नाही करत। मी गरम पाणी तापवते, त्यात हळद मीठ टाकते आणि कारलं सोडून देते आणि थोडीशी चिंच या लिंबू टाकायची, पूर्ण कडवटपणा निघून जातो। आता मी कारलं केलं बघा, याला तर भरपूर कारलं आवडतं, याला मटण नका देऊ पण कारलं द्या, आवडीने खातो। आता कारलं कडूच होत नाही, कारलं कसं मस्त मस्त दिसते ना। आहे का, मसाला जरा पण पडत नाही आपला। नक्की रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ सर्वांना।